पुढचा बॉल या ओव्हर मधला. इथे मात्र चांगला बॉल हा आहे उजव्या स्टिकच्या बाहेर फुलर लेंथवर बॉलची पिचिंग केली. फलंदाजाला थोडंसं बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं त्यामध्ये. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती गरज आहे आणि ती चांगली गोलंदाजी इथे सध्या अद्यावत करत असताना गोलंदाज पहिल्या षटकाचा खेळ मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणाऱ्या षटकाचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर 12 धावा आहेत. येणारी 3 षटकं कशा पद्धतीने खेळ होईल, कोण जिंकेल या मॅचला आणि शेवटच्या सामन्यामध्ये शिवनसाई या संघाच्या बरोबर 2 हात करण्याकरता कोण सज्ज होईल. पहिल्या दिवसातनं एक मॅच बाकी राहिली. याची शेवटची मॅच टीम गावदेवी अकलोली आणि रॉयल झिडके या 2 टीम मध्ये ती एक मॅच बाकी आहे. कालच्या दिवसातनं जर आपण पाहिलं तर अगदी रोमहर्षक आणि चित्त थरारक त्या मॅच मध्ये टीम आई चामुंडाई भावाळे तिथे क्वालिफाय झाली. पहिला संघ जो टॉप 6 मध्ये पोहोचणारा आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातनं एक संघ टॉप 6 मध्ये पोहोचताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अगदी सुसज्ज असं नियोजन. विपुल गावड सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने इथं आलेत, डगआउट मध्ये आहेत सध्या. अगदी चांगली गोलंदाजी जी या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे. उत्तम आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि उत्तम मारा त्याला या स्पर्धेच्या निमित्तानं करावा लागेल. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल या षटकामध्ये. गोलंदाज उत्तमच्या माध्यमातून पुढचा बॉल उजव्या स्टीवर पिच केलं. तिथे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. तिथे बॉल कुठे पिच झालाय ते पाहिलं जाईल. यामध्ये आशुतोष व्यवहार जे तिसरे पंच म्हणून तिसऱ्या पंचांकडनं वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत्याने 1 न वाढत असताना जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावर. षटकातील पहिला चेंडू तिथे अतिरिक्त स्वरूपाने हाताळला गेला. उत्तम गोलंदाजीच्या ट्रॅकवर असताना चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला पाहावासा वाटतो आणि प्रत्येकाला खेळावासा वाटतो. कुठलाही संघ मैदानाच्या आतमध्ये जेव्हा उतरतो ना तेव्हा विजयाचं स्वप्न घेऊनच, ते स्वप्न बघूनच तो मैदानाच्या आतमध्ये येतो. मात्र स्वप्न ज्यांचीच पूर्ण होतात, जी खूप मेहनत करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने संघर्ष करतात. 2 रन इथे कंप्लीट झाले. या 2च्या मदतीने धावसंख्या वाढत पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 15 वर. तुमची मेहनत जिद्द खूप महत्वाची आहे, कारण जिद्दीचा खेळ तो नेहमी तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करतो. जिद्दीने जेव्हा तुम्ही लढता तेव्हा मग यशालाही तुमच्या पायावर लोटांगण जे घालावं लागतं. आणि इथे कुठला संघ जिद्दीने लढेल, कोण या अंडर प्रेशरच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करेल ते पाहण्यालायक ठरेल. इथे बॅटची कडा विकेटच्या मागे अगदी सेफ झोन मध्ये बॉल पडलाय आणि तदनंतर लॉंग स्टॉपचं क्षेत्र ते क्लिअर केलंय. चेंडू सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. अगदी बॅटचं टॉपेज घेतल्यानंतर खूप जास्त हाईट प्रदान केली बॉलनं. तुम्ही जेव्हा जोरानं बॅट फिरवता तेव्हा जेव्हा ही बॅटची कडा बॉल घेतो तेव्हा तो थोडंसं दूरचं डिस्टन्स क्लिअर करतो आणि ते झालं यावेळेस. बॅटचं मोठी कडा घेतली आणि तदनंतर विकेटच्या मागे गेला बॉल. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोर फोर्स केले बॉलला हवेमध्ये. या संधी इथे कॅचची. कॅच सुटलाय. जीवनदान मिळालं आणि जीवनदानाबरोबर दुसरा रन करता कॉल. त्यामध्ये फसण्याची शक्यता. मात्र सुरक्षित आपल्या घरामध्ये, सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये तिथे पोहोचताना फलंदाज पाहायला मिळाला. अगदी चांगली दौड विकेटच्या मध्ये, चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली जयेश आणि अजित मध्ये. कारण क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही धावा घेताना तेव्हा धावांमध्ये ते कॉलिंग आहे ना, ते कॉलिंग खूप इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं असतं. इथे जर आपण पाहिला तर अजितनं जो कॉल केला होता तो कॉल स्वीकारला बेझिझक. तिथे मनामध्ये कुठेही शंकेची पाल चुकली नाही.
तिथे लगेचच तो कॉल स्वीकारला आणि वेगानं धावत सुटला आणि त्यामुळेच या 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाल्या. या 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 21 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 21 धावा या धावफलकावर आहेत. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल या ओव्हरचा. इथे मात्र फटका फसला, बॉल हवेत, संधी आहे विकेट कीपर बॉलच्या खाली आणि इथे कॅच कॅरी केला जाईल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम नवसईला. फलंदाज जयेश यावेळेस तंबूच्या आसराला परत. थँक्यू डीजे. आणखी एक धुरंधर खेळाडू प्रदीर्घ कालकीर्द योगेश तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना पाहायला मिळते. 40+ हाही खेळाडू आहे. 40+च्या माध्यमातून खूप चांगला खेळ दाखवतो. ग्रामीण प्रीमियर लीग जर मध्ये आपण पाहिलं तर तिथेही ओपन करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे खूप सारा दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि हा अनुभव या मॅच मध्ये किती कामाला येतोय ते पाहण्यालायक ठरेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं उत्तम आतापर्यंत रन्स आल्या जरूर त्याच्या विपक्षामध्ये, मात्र महत्वपूर्ण विकेट तीही त्यानं मिळवली या ओव्हरमध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हॅलो बॅटची कडा आणि तदनंतर बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये गेला. चांगली फिल्डिंग तिथे जरूर झाली. फ्लाइंग स्लीपच्या जवळपासनं बॉल जर निसटला असता तर मागे आउटफील्ड खूप फास्ट आहे, मग तिथे बॉलला कॅरी करणं ते तुमच्याकरता कठीण झालं असतं. इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं 38 सर्कलमध्ये बॉलला स्टॉप केलं, पुढे जाण्यापासून रोखलं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज उत्तम. पुढचा बॉल यावेळेस मात्र उजव्या यष्टीच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर करायचं होतं ते शक्य झालं नाही. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल खेळलाय आणि तिथे विकेट मिळतीये. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागतोय. जितेश त्याला माघारी परतवलं गेलंय. दोन्हीही सलामीचे फलंदाज ज्यांना तंबूचा आसरा इथे जरूर दाखवला गेलाय, कारण सुरुवातीला आपण जर पाहिलं तर फलंदाज जयेशला बाद केलं आणि यावेळी जितेशला. 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतले. 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय. येणारी 2 षटकं किती धावा बनवले जातील, मात्र तुर्तास जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 2 विकेटच्या पतनानंतर 22 धावा, अगदी चांगली टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. येणारी 2 षटकं कशा पद्धतीने असतील त्याआधी एक छोटासा ब्रेक ऐकूया आपल्या डीजेला. शिकारी जातो वाघ, बेधडक मारी झडप शिकारी जातो वाघ. आम्ही कधीच नसतो मागणा साऱ्या अड्ड्यात लावतो याग. आम्ही कधीच नसतोय मागणा. न्यूमॅन इन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा फलंदाज अमित पाटील. या खेळाडूची बॅट चालली तर इथे नवसाईचा संघ जरूर चालेल. ती कुवत ती धमक या खेळाडूची मी खूप पाहिली आहे. अगदी अप्रतिम त्याने बॅटिंग करणारा खेळाडू आहे. इथे अमित पाटीलची बॅट चालली तर नवसाई संघ जरूर या मॅच मध्ये चालेल. काय घडेल येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये ते आपल्याला निश्चित पाहायचंय. येणारी 2 षटकं. सतीश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि सतीशच्या विपक्षामध्ये योगेश सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशकडनंही खूप साऱ्या अपेक्षा जरूर ठेवल्या गेल्यात. काय त्या अपेक्षांची पूर्तता करणं त्याला शक्य होईल ते पाहण्यालायक जरूर ठरेल. पुढचा बॉल इथे मात्र लोअर फुल टॉस, स्टँड अँड डिलिव्हर्ड. पायावरचा बॉल होता आणि त्याला उभ्या जागेवरनं अगदी योग्यतेनं ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार 6.
योगेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आला आणि आपल्या इनिंगचा हा दुसरा बॉल त्यानं फेस केला. फुलटॉस मिळाला बॉडी लाईनवर आणि योग्य त्यानं त्याचा समाचार तिथे घेतला. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये त्यानं कन्वर्ट केलं. अगदी चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं इथं आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 28 या आकड्यावर. चांगला बॉल यावेळेस बॅटच्या रेंजपासून थोडंसं दूर ठेवलं. टप्पा खाल्यानंतर टॉस होत असताना बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून गेला. एकंदर 2 चेंडूचा खेळ, तदनंतर 28 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस चेंडूला फक्त पाहिलं, जोडू सोडून दिलं. बाकीची कामगिरी आमचे पंच कंप्लीट करतात. इशारा आला त्यांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. अतिरिक्त धावसंख्या जर वाढतीये तर मग तिथे छेडखाणीची गरज नाहीये. हेच हेरत असताना योगेश मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल आतापर्यंत त्यांना सोडून दिले आणि त्यामध्ये निश्चित त्याला 2 एक्स्ट्रा रन्स मिळाले. म्हणजे एका बॉलमध्ये 2 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर 8 धावा आल्या. जो डॉट बॉल गेला होता त्याची पूर्णपणे भरपाई झाली या 2 वाईट निशी. पुढचा बॉल उजव्या इष्टीवरनं पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर. पंच दोन्ही हात समांतर रेषेत इशारा करतात. इथे वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 31 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कडा शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू त्याच्याकडनं टिपला गेला. झेल विकेट मिळतीये. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेटचं बदल, खेळाडू बाद. पाटील गोट्या जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग इथे त्याला करावी लागेल कारण टीमची स्थिती सध्या जर आपण पाहिली तर सुस्थिती आहे. षटक क्रमांक हॅलो धावसंख्या 31 या आकड्यावर आहे. पुढचा बॉल या ओव्हर मधला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल गोलंदाज सतीश. त्याच्या विरोधामध्ये नवीन बॅटर जो मैदानामध्ये नुकताच आलाय कृपेश पाटील सध्या बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र चांगला बॉल येऊन देहेष्टीवर आदळला. तिथे 1 रनचा जो कॉल आहे तो धोकादायक असू शकला असता आणि त्यामुळे नाकारलाय. एक निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. बॉडीला ब्रश करत असताना चेंडू 31 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल खूप सुंदर पद्धतीने अगदी योग्य तऱ्हेनं दिशा दिली. बॉलला सीमारेषेच्या दिशेनं पाठवलं, चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 4 या आकड्यानं वाढत असताना 35-35. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 35 या आकड्यावर धावून पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 मधला अजूनही शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे आणि या शेवटच्या बॉलवर काय इथे आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाईल की त्या आक्रमकतेपासून थोडस दूर ठेवलं जाईल. हा चांगला बॉल आहे. हा यष्टांचा वेध घेणारा बॉल आहे. अगदी प्रॉपर मिडल स्टंपला जाऊन आदळला असता आणि त्यामुळे विरल नायर यांच्या मनामध्ये कुठलीही शंका नव्हती. त्यांचं बोट आकाशाकडे गेलं आणि याच बोटाप्रमाणे सरळ फलंदाजाला जावं लागेल आपल्या तंबूच्या दिशेनं. विकेटचं बदल, खेळाडू बाद.
शेवटचं षटक अंतिम षटक प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सोनू आलाय शेवटच्या षटकाकरता टीम चिंचोटीकडनं गोलंदाजी हाताळण्याकरता त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे अमित पाटील उभा आहे. अमित पाटील बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल या मॅच मध्ये. शेवटच्या षटकामध्ये टीमला जिथे धावसंख्येची गरज आहे इथे पहिलाच बॉल उडवलाय त्याला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय आणि एक चांगला कॅच कॅरी झालाय. माघारी परतावा लागेल अमित पाटीलला. ही महत्वपूर्ण विकेट या शेवटच्या षटकातील पहिल्याच बॉलवर आली आहे. अमित पाटील शून्याचा एक मोठा चष्मा आपल्या डोळ्यावर लावून तंबूच्या दिशेने रवाना. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाज भूषण आलाय. इथे मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला विकेटच्या मागे. क्षेत्ररक्षकाचा पाठलाग इथे चांगल्या पद्धतीने ठरलाय. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट. तिथे जर आपण पाहिलं तर आता धावा मिळू शकतात आणखी, मात्र आपल्या क्रीज पासून पुढे गेलाय त्यामुळे 2 धावसंख्येवर इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकार असताना 37 या आकड्यावर भूषण मैदानामध्ये आलाय. अजूनही 4 बॉल या ओव्हर मधले शिल्लक आहेत. बघूया या 4 बॉल मध्ये कशा पद्धतीने खेळ होईल, कशा पद्धतीने या 4 बॉल मध्ये फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. येणारे 4 चेंडू खूप महत्वाचे असतील. किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल इथनं टीम 900 ते पाहण्यालायक ठरेल. हा बॉल उजव्या यष्टीवरनं पाठलाग केला, मात्र पंचाच्या दृष्टीनं हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या इथे फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरची पिचिंग आहे की नाही याची शहानिशा तिसऱ्या पंचाची इथे कामगिरी त्याकडे लक्ष राहील. पंचाच्या तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. हा वाईट बॉल आहे. बाहेर निघालाय थोडासा बॉल आणि त्यामुळे तिथे वाईट म्हणून करार केला गेलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 38 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 या आकड्यावर. येणारे 4 बॉल खूप महत्वाचे आणि खूप निर्णायक असतील या मॅच मधले. येणारे 4 बॉल मध्ये चांगला परफॉर्म इथे मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल आणि हा चांगला परफॉर्म तुमच्या टीमला ही मजबूत स्थितीकडे घेऊन जाईल. चांगला चेंडू यावेळेस थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हाताचा वेध घेतला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू काउंट केला जाईल. जेवढे निर्धाव बॉल इथनं येतील तेवढं रिलॅक्स फील जरूर करेल टीम चिंचोटी. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अगदीच धावसंख्येची लयलूट त्याने केलेली नाहीये. मात्र या ओव्हरमध्ये जर त्याने संकुचित धावफलकाला ठेवलं तर निश्चित ही मॅच आपल्या बाजूने खेचण्यामध्ये यश मिळेल. मात्र या दरम्यान स्ट्रोक तो हवेमध्ये खेचून मारण्याचा प्रयत्न केला.
आणि त्यामध्ये फक्त एक सिंगल तीच तिथे जोडली गेली आहे. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली 39-39 वर. येणारे शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया 2 बॉल मध्ये वैभव ज्यानं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे ती स्ट्राईक ठेवल्याचा किती फायदा इथे नवसाई संघाला होईल. समोरच्या बाजूने चांगला फटका आहे. अलॉंग द कार्पेट चाललाय बॉल. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. डबल करता कॉल आहे. दुसऱ्या धावे करता वेगाने येतोय आणि इथे जर आपण पाहिलं तर विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल वैभवला. विकेटचं बदल खेळाडू बाद. थँक्यू विजय. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला शिल्लक आहे. 40 रन्स ऑन बोर्ड. 40 धावा आतापर्यंत धावफलकावर अधोरेखित जरूर झाल्यात. मात्र शेवटच्या बॉलवर काय इथे एखादा मोठा फटका सजवला जाईल का याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. कारण एक मोठा फटका मजबूत स्थितीकडे घेऊन जाऊ शकतो आणि इथे एक चांगला बॉल एक 50-50 बॅलन्स स्थितीच्या मॅचची धावसंख्या ती धावफलकावर अधोरेखित राहील. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि लेफ्ट हँडर बॅटरला ऍडव्हान्टेज आहे या इन कडनं बॅटिंग करताना. इथे कमी गतीनं स्लोवर वन बॉल तिथे हाताळला होता. करंट व्हॉइस आला होता मात्र तो फलंदाजाला विदा मनस्थितीमध्ये टाकणारा होता आणि या दरम्यान जर आपण पाहिलं तर तिथे विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. लेग बाईकच्या स्वरूपाने 1 रन तिथे जरूर अधोरेखित झाली. 1 रनच्या मदतीनं 41 ही धावसंख्या धावफलकावर आहे आणि विजयाकरता 42 या धावसंख्येची गरज आहे. या 42 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर पाहणार आहोत. मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आपण ऐकूया आपल्या डीजेला. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आई चामुंडाई चषक 2024. लावलंच मला बोलून बघतोय मी साहेबाला लाईनीत घेतल का सांगून ठेवते वाट वडलानं काय झालं तरी एका हातानं टाळी वाजल का
Thank you, DJ. कान माझा जयेश पहिल्या ओव्हर करता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. एक ओव्हर फिल्डिंग करणं बंधनकारक असेल. हे टेनिस बॉल क्रिकेटचं फॉर्मॅट आहे. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना पुण्याच्या एकदा शुभेच्छा असतील, कारण मॅच महत्वाची आहे. यातील विजयी संघ आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्याकरता पात्र ठरणार आहे आणि कुठली टीम ही मॅच जिंकून शेवटच्या मॅच करता पात्र ठरेल याकरताचा संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये शिगेला पोहोचत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अक्षय पहिल्या षटकाकरता सज्ज होतोय. पहिलाच बॉल शफल झाला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक तिथे प्ले करायचा होता. बॉल प्रॉपर मिडल जरी झाला नसला तरी तिथे एक सिंगल जरूर जोडली जाईल. एकेरी धावेने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक डाव फलकावर अधोरेखित होईल. कल्पेश सध्या फलंदाजीच्या ट्रॅकवर होता. आता सध्या जर आपण पाहिलं तर सोनू आहे. कल्पेश आणि सोनू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली ओपन करण्याकरता. यावेळेस बॅटची कडा पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल गेलाय. तिथे जोवर स्टॉप केलं गेलं. एक रन इथेही मिळेल. अगदी चायनीज कट असं संबोधलं जातं. या पद्धतीने बॉल बॅटचा स्पर्श घेतला. यावेळेस आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर बॉल अगदी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने वळाला आणि जोपर्यंत तिथे फील्ड केलं. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अक्षय सध्या चांगली गोलंदाजी करत असताना हा बॉल उजव्या अष्टीवरनं खूप जास्त बाहेर पिचिंग झाली, त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. उजव्या अष्टीच्या बाहेरची पिचिंग महत्वाचे असू शकते, कारण आपण जर पाहिलं तर प्रचंड हवेचा वेग आहे, त्यामुळे ऑन साईडला जागा देणं ते इथे परवडणार नसेल. त्यामुळेच उजव्या अष्टीच्या बाहेर बॉलला जास्तीत जास्त प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये इथे विकेटची संधी निर्माण झाली आहे. बॉलला जज केलं. अखेरच्या क्षणी तिथे बॉल हातातनं निसटला आणि जमिनीवर पडला. जीवनदान मिळालं. या जीवनदानानं धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 5 धावा दाफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. या उर्वरित 3 बॉल मध्ये जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचं किती सोनं करेल हे पाहण्यालायक ठरेल. इथे मात्र खोलडापाचा बॉल समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. चांगली गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं षटक आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या बंधनकारक षटकामध्ये जेव्हा तुमच्याकडे टोटल खूप मोठी नाही आहे, ज्या टोटल बरोबर तुम्हाला फाईट करायची आहे, ज्या टोटलला तुम्हाला अगदी सांभाळून हाताळायचं आहे, त्या टोटल मध्ये ही चांगली गोलंदाजी आहे. चांगला बॉल अपील आहे, मात्र अपील यावेळेस फेटाळली जरूर गेली आहे. बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने आलाय. 5 चेंडूचा खेळ आणि या 5 चेंडू नंतर धावसंख्या 6 आहे. ह्याच पद्धतीने गोलंदाजी करून विपक्षी टीमला रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. मात्र इथे चिंचोटी या टीमला थोडंसं चांगलं प्रदर्शन, चांगलं शॉट सिलेक्शन ते मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. फुलटॉस मिळाला, त्याचा वेट केला आणि या फुलटॉस बॉलला हवाई राईट दिली आहे. पाठवलंय त्याला उंच हवेतनं सीमा रेषेच्या पार. षटकार 6. मावरा घे ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही.
गुरुजी चला जास्त वेळ घेऊ नका विनंती करतोय नवसाई संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण चेक करून मॅच सुरू करायची आहे कारण आणखी एक मॅच आजच्या दिवसातली आम्हाला खेळवायची आहे त्यामुळे इथे विनंती करतो जास्तीचा वेळ न घेता लवकरात लवकर मॅच सुरू करा. षटक क्रमांक 2 वैभव आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं महत्वाचा रोल या मॅच मधला तो अदा करू शकतो. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये तो करेल. अचूक टप्पा आणि अचूक लाईनच्या तहत गोलंदाजी काय ते इथे त्याच्याकडनं पाहायला मिळेल की त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण ते चिंचोटेकरांकडनं पाहायला मिळेल. पहिलाच बॉल ऑन साइडला जागा बनवली खूप सुंदर फटका तिथे प्ले केलाय. बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत आणि यावेळेस 1 बाउन्स ओव्हर द रोप बॉल निघून गेला सीमारेषा पार. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक चौकार. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय स्विच नाही स्वीट हिट बॉल चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप अगेन रिझल्ट तो चौकार 4. या स्वीट हिटच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकार असताना धावून पोहोचलेली 20 ऑन बोर्ड 20 धावा नाफलकावर आहेत. मॅचला लवकरात लवकर आपल्या कब्जामध्ये घेण्याच्या मनसुब्यानं सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू आहे. यावेळेस बॅकलिपला खाली केलं सेफ झोन मध्ये खेळलाय डबल करता कॉल आहे आणि तिथे फिल्डिंग मध्ये खराबी. या पद्धतीच्या फिल्डिंग मधल्या खराबी त्या तुम्हाला मॅच पासून दूर लवकर घेऊन जातील. क्षेत्ररक्षक गोलंदाजाचा सर्वात मोठा आधार आहे आणि क्षेत्ररक्षकांना साथ दिली नाही तर मग हा गोलंदाज कधीही परिपूर्ण आणि चांगली परिपक्व कामगिरी करू शकणार नाही. त्यामुळे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांनी साथ देणं ते अत्यावश्यक असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज वैभव इथे पुण्याच्या एकदा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. यावेळेस एक फ्लॅट 6 एक पॅरलल 6 तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. षटकार 6. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अप्रतिम असे स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतमध्ये प्ले केले जात आहेत. यावेळेस मात्र जागा बनवली एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र तिथे बॉल या जमिनीवर आग लावत एखादा गोळा जावा त्या पद्धतीनं चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. चौकार 4. थँक्यू. 20 धावा या ओव्हर मध्ये ऑलरेडी धावफलकावर जोडल्या गेल्या. त्यावेळेस मात्र थोडीशी दिशा भरकटली डाव्या एसटीवर पिचिंग झाला. बॉल तिथे अतिरिक्त बाहेर निघताना वाईट च्या स्वरूपानं करार केला. वाईट बरोबर धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 33 या आकड्यावर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 9 धावसंख्येची गरज आहे. येणारे 13 बॉल पायातील बॉल तिथे उडवायचा होता मात्र तो उडवणं शक्य झालं नाही. मात्र पंचाच्या दृष्टीनं इट्स अ वाईट. या वाईटच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 आकड्यावर जाऊन पोहोचतीये. ऑन साइडला वा काय फटका सजवलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं चुकी आपल्याला पाहायला मिळाली. एक रन त्यावर समाधान मानलं जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या आपण जर पाहिली तर 35 या आकड्यावर. विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर येणारे बॉल शेष 12 आणि या 12 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर गरज आहे 7 या धावसंख्येची. 12 चेंडू आणि 7 धावा. चला नवसाई संघ थोडी घाई करा कारण एक मॅच अजूनही आपल्याला खेळवायची आणि ती
4 ओव्हरची आणि जोपर्यंत सूर्यनारायण देवता आपल्या सोबत आहेत तोपर्यंतच आपल्याला कंप्लीट करायची आहे. शेवटचं षटक, शेवटचे 2 षटक आहेत अजूनही. या 2 षटकांमध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. शिवनसाई संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचंय. लगेचच नाणेफेक केली जाईल आणि मॅच सुरू केली जाईल. टीम शिवनसाई इथे प्राक्तन आलेले आहेत. राज आलाय, राज पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिलाच बॉल इथे शफल झाला. 9+4 टोटल 5. 9चा इशारा आलाय स्पेलेक पंचांच्या माध्यमातून. भीमर थँक्यू डीजे. चांगली कामगिरी चिंचोली संघ आजचा संपूर्ण दिवस करताना पाहायला मिळाला आणि या मॅचवर ही अगदी निर्विवाद वर्चस्व काय असतं ते निर्विवाद वर्चस्व तिथे त्यांनी प्रस्थापित केलं आणि दुसऱ्या रन करता कॉल आहे आणि या 2 रन बरोबर या मॅचवर अगदी निर्विवाद आणि खूप लवकर त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आणि ते विजयी झाली टीम चिंचोटी. चिंचोटी संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्याच्या लक्ष शुभेच्छा असतील. चला या लगेचच नाणेफेक करण्याकरता नाणेफेक कक्षामध्ये जॉईंट व्हायचंय. टीम चिंचोटी कॅप्टन वेळ घेऊ नका, लगेचच टॉस करण्याकरता जॉईंट व्हा आणि त्यांच्या चला कॅप्टन नाणेफेक करण्याकरता यायचंय.